घुगुस शहरामध्ये सध्याचा चर्चित विषय म्हटला तर घुगुसचा गव्हर्नमेंट हॉस्पिटलची नवीन बिल्डिंग। आज दिनांक 7 ऑगस्ट 2025 रोजी घुगुसचे काँग्रेस शहर अध्यक्ष राजूभाऊ रेड्डी आणि घुगुस शहरचे महिला काँग्रेस अध्यक्ष दीप्ती सोनटके प्लस सर्व फ्रंटल ऑर्गनायझेशनचे मेंबर्स याचा जाहीर निषेध केला आहे। आता या गव्हर्नमेंट हॉस्पिटलची कहाणी सुरू होते 9 जून 2014 मध्ये, जेव्हा गव्हर्नमेंटने म्हटलं की घुगुस शहरमध्ये 30 बेडची कॅपॅसिटीचा एक ग्रामीण रुग्णालय बनवलं जाईल, ज्याच्यामुळे जवळपासचे 16 गावांचे लोकांना स्वास्थ्य सुविधा मिळेल। पण तसं झालं नाही। 7 वर्षानंतर महाराष्ट्र सार्वजनिक स्वास्थ्य विभागाने 24 ऑक्टोबर 2018 ला 11,17,10,000 या मारकाला फंड रिलीज केले आणि 2021 मध्ये 6 डिसेंबरला या जागेचं भूमिपूजन झालं विजय वडेट्टीवार यांच्या हस्ते। आता इतका कालावधी निघून गेला तरीही हा ग्रामीण रुग्णालय वर्किंग फेजमध्ये अजून आलेला नाही। आता या ग्रामीण रुग्णालयाचं काम थांबलेलं आहे की काय इश्यूज आहे, फंड्सचा प्रॉब्लेम आहे की काही पॉलिटिकल प्रेशर आहे, याच्या मागचं कारण अजून आपल्याला डिस्क्लोज झालेलं नाही। बट राजू रेड्डी सर, अनवर सय्यद सर, दीपक पेंडूर सर, शामुद्दीन शेख सर, रोशन दंतलवार सर, दीप्ती सोनटके मॅम, श्वेता आवडे मॅम, यास्मीन सय्यद मॅम या सगळ्यांनी आपले ओपिनियन दिले की घुगुस शहरमध्ये जे ग्रामीण रुग्णालयाची सध्याची परिस्थिती आहे आणि त्याची काय गरज आहे, या हॉस्पिटलचं सुरू होणं, त्याचं लोकार्पण होणं का गरजेचं आहे। घुगुस शहरची जर आपण प्रेझेंट सिच्युएशन बघितली तर एक पॉल्युटेड सिटी म्हणून नावाजलेलं आहे, तर इथे हॉस्पिटल असणे तेवढंच गरजेचं आहे। तर प्रशासनाला सर्व घुगुसवासियांकडनं हीच एक रिक्वेस्ट आहे की हा हॉस्पिटल लवकरात लवकर सुरू करण्यात यावे।